उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा दिल्लीमध्ये दाखल झाले आणि ते 6 खासदार देखील दिल्लीमध्ये आज उपस्थित आहेत आणि शहांची भेट देखील घेणार आहेत. ते आता घेतील भेट, परंतु जे राज्यामध्ये त्यांचे खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांची सध्याची काय अवस्था आहे आणि त्यामुळे ते त्यांना हे नवीन खासदार घेऊन त्यांना काय मदत करणार आहेत हा खरं तर येणारा प्रश्न आहे. ओम बिर्ला यांनी ठाकरेंच्या खासदारांना 7 बंडखोर खासदारांना भेटीची वेळ देखील दिली आहे. नाही, आज आपण बघितलं असाल की आज देशामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही हा प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये जे अधिकार दिलेले आहेत ते पण आहेत की नाही हा प्रश्न आहे. कारण 40 आमदार आणि खासदार कुठून सुद्धा इतके वर्ष झाली तरी तो निकाल लागत नाही आणि त्यामुळे सरकारची या फुटीच्या प्रकरणाला सरकार प्रवृत्त करत आहे. सरकारची त्याला फूस आहे आणि त्यामुळे त्यांची फूट झाली तर निश्चितपणे त्यांना योग्य असेल असा निर्णय अध्यक्ष देतील याची आम्हाला जाणीव आहे. तर दुसरे असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातो कारण यापूर्वीचा देखील आणि आता हे खासदार असे फुटत आहेत याच्यामध्ये ठाकरे कुठे कमी पडले ते कसं बघता तुम्ही? नाही, आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी या 9 लोकांना खरं तर हे वाकचौरे जे होते ते याआधीसुद्धा शिवसेनेचे खासदार झाले होते आणि त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर ते पराभूत झाले. काँग्रेसने त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये तिकीट दिलं नाही वस्तुस्थिती आहे. ते मध्यंतरी भाजपमध्ये गेले, भाजपने त्यांना तिकीट दिलं नाही. पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे ते आले. उद्धवजींनी मागचं सगळं विश्वास टाकला आणि आज ते पुन्हा पक्ष बदलत आहेत. आता ह्या वाकचौरेंच्या अशा भूमिकेबद्दल आणि त्या निवडून आले शिर्डीसारख्या मतदारसंघामध्ये आणि त्यामुळे उद्धव साहेबांचं काय नेमकं चुकलं आहे हा खरा प्रश्नापेक्षा अशा लोकांबद्दल उद्धव साहेबांनी कोणावर विश्वास ठेवावा की आणि ह्यांची प्रवृत्तीच ही आहे की पक्षात यायचं, निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं, स्वतःचा स्वार्थ साधायचा. अशा प्रवृत्तीच्या विरोधात उद्धवजी तरी एकटे काय करणार आहेत.